एक गाव होतं श्रीनगर. नद्यांनी सजलेलं, हिरवळीनी बहरलेलं. गावात जाण्यासाठी गावाला जोडणारा एक भला मोठा दगडी पूल होता. दिवसा तिकडून भरपूर वाहनं ये जा करायची, पण रात्रीच्या वेळी त्या पुलावरून कोणी जाण्याची हिंमत करत नव्हतं. एवढंच काय तर गावाच्या बाहेरून येणारी बससुद्धा गावाच्या बाहेरच पुलाच्या अलीकडे थांबायची. रोशन शहरातला एक फेमस रायटर. तो छान स्टोरीज लिहायचा, कविता लिहायचा आणि ती सोशल मीडियाच्या साईटवर अपलोड करायचा. तशी त्याने लिहिलेले भरपूर पुस्तकंसुद्धा प्रसिद्ध झाली होती. त्याचा राम नावाचा मित्र श्रीनगर गावात राहायचा. तो कामासाठी शहरात आला होता तेव्हा या दोघांची ओळख झाली. राम नेहमी रोशनजवळ त्याचा गावचं सौंदर्याची भरभरून तारीफ करायचा. एकदा योगायोगाने रामला गावी जाण्यासाठी सुट्टी मिळाली आणि रोशनही नवीन काही लिहिण्यासाठी, माइंड फ्रेश करण्यासाठी कुठेतरी जाण्याची प्लॅनिंग करत होता. रामने त्याला सोबत चालण्याचा आग्रह केला आणि तोही तयार झाला. तसं रामच्या घरचे रोशनला ओळखत होते, कारण रामच्या मोबाईलवरून रोशन बरेचदा त्याच्या आईवडिलांशी बोलायचा. दोघांचं ठरलं 2 दिवसांनी गावी निघायचं. सगळी तयारी झाली, पण आदल्या रात्री रोशनला कॉल आला. त्याला थोडं काम लागलं. त्याने रामला कॉल केला आणि म्हणाला, "तू सकाळी पुढे जा, मी माझं काम आटपून दुपारपर्यंत निघतो." राम म्हणाला, "ठीक आहे, पण रात्र होण्याआधी ये, उशीर करू नको, आणि उतरलास की मला कॉल कर, मी घ्यायला येतो." राम दुसऱ्या दिवशी सकाळीच गावला जाण्यासाठी निघाला आणि रोशन त्याच्या कामासाठी निघाला. रोशनचं काम पूर्ण होईपर्यंत दुपार झाली. रोशन दुपारच्या बसने निघाला. त्याने तसं रामला कॉल करून कळवलं. बस अर्ध्या वाटेन आली आणि मध्येच बंद पडली. बाकी पॅसेंजरसाठी दुसरी बस बोलवली, ती येईपर्यंत संध्याकाळ झाली. खूप उशीर होऊन गेला. शेवट बस निघाली आणि रात्री गावाच्या पुलाच्या अलीकडे पोहोचली. बस थांबली. कंडक्टरने रोशनला उतरायला सांगितलं. रोशनला काही समजलंच नाही. तो म्हणाला, "अहो, मला तर श्रीनगर गावात उतरायचंय." कंडक्टर म्हणाले, "अहो दादा, ही बस इथंच थांबते. यावेळी कोणतीच गाडी त्या पुलावरून जात नाही. गाडीच काय, चालत माणूससुद्धा जात नाही. माझा ऐका, तुम्हाला पुढच्या गावात सोडतो, रात्र तिकडं काढा, मग सकाळच्या गाडीने या. इथं सकाळचा भरपूर गाड्या असतात, त्या पार तिथं गावात सोडतील तुम्हाला." रोशन म्हणाला, "अहो, पण मला आत्ता जायचंय ना, काय प्रॉब्लेम आहे मग सोडायला? आत्ता सोडा ना." ते म्हणाला, "अहो, सांगितलं ना, आत्ता नाही जात. जर जायचं तर उतरा इथंच, तुमचं तुम्ही जा. त्या पुलावरून यावेळी नाही जात कोणी. गेलं तर गायब होऊन जातं, पुन्हा कधीच सापडत नाही. म्हणून म्हणतोय, ऐका माझं, चला पुढच्या गावात." रोशन हसला आणि म्हणाला, "काय बोलताय हे? असं कुठे होतं का? उगाच लोकांच्या मनात काही अंधश्रद्धा पसरवता तुमच्यासारखे लोक." असं बोलून तो खाली उतरला आणि पुलावरून चालत जाऊ लागला. तिथे त्याला 4 माणसं मद्यपान करताना दिसली. त्याने मनात विचार केला, बघा, ही लोक मस्त इथं मजा करतायत आणि यांना मजा करता यावी म्हणून बहुतेक यांनीच काहीतरी खोटी अफवा पसरवली आहे. असं बोलून तो तिथून पुढे निघून आला. गावात जाण्याचा मार्ग धरून चालू लागला. तेवढ्यात बाजूला असलेल्या झाडांमधून कसला तरी आवाज झाला. त्याने वळून पाहिले, त्याला कोणी दिसले नाही. तो पुन्हा चालू लागला. पुन्हा तसाच आवाज झाला. तो तिकडे गेला. एका झाडामागून तो पाहत होता. समोरून एक मुलगी पळत जाताना दिसली. ती तिथून गेली आणि तिच्या मागून ते 4 लोक त्याला दिसले. त्यांना बघून तो लपला. ते आपापसात बोलत होते, "कुठे गेली ती? शोधा तिला." आणि तेही तिथून गेले. रोशनला समजलं ते त्या मुलीलाच शोधतायत. तिच्यासोबत काही चुकीचं घडायला नको म्हणून तोही तिला शोधण्यासाठी त्यांचा मागे जाऊ लागला. तो लपत छपत त्यांचा पाठलाग करत असताना मध्येच ते 4घे कुठे गायब झाले, त्याला समजलं नाही. आणि अचानक जोरदार एका स्त्रीचा आणि नंतर एका पुरुषाचा किंचाळण्याचा आवाज आला. रोशन घाबरला आणि पळतच सगळीकडे त्यांना शोधू लागला. अचानक कोणीतरी त्याचा हात खेचला आणि त्याला झाडामागे ओढलं. त्याने पाहिलं तर तिथे ती चीस मुलगी होती. तिने इशाऱ्याने रोशनला गप्प राहायला सांगितलं आणि दोघं झाडामागे लपले. थोड्या वेळात समोर त्या 4घांपैकी 3 येताना दिसले. ते 3ही कोणतेतरी 4थ्याच अदृश्य माणसाशी बोलत होते असं दिसत होतं, जो की फक्त त्यांनाच दिसतोय. रोशनला वाटलं यांनी हद्दीपेक्षा जास्त घेतलीये म्हणून असं करतायत. ते लोक तिथून गेल्यानंतर हे दोघे बाहेर आले. रोशनने तिला विचारलं, "तुम्ही कोण आणि हे लोक तुमच्या मागे का लागले होते?" ती म्हणाली, "म्या कमला, याच गावाची. माझं या जगात कोणी नाही, म्हणून हे असले लोक माझं मागे येतात. तुम्ही कोण? या गावचं वाटत नाही तुम्ही." रोशन म्हणाला, "हो, मी शहरातून आलो आहे.
इथे माझा मित्र राहतो राम पाटील, त्याच्या घरी जातो आहे. पण यायला उशीर झालाय आणि फोन पण बंद झालाय, म्हणून चालत चालू आहे त्याचं घर शोधत. तो पण काळजी करत असेल. दोघं आता चालत चालत बोलू लागले. ती म्हणाली, ते नाना पाटील, त्याचा पोरगा, त्याच्याकडे जायचं का? रोशन म्हणाला, हो. तुम्हाला माहितीये का त्याचं घर? ती म्हणाली, हो, चला दाखवते. दोघं चालू लागले. दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या. थोड्या वेळाने चालता चालता ती थांबली आणि म्हणाली, ते बघा, तो तिकडं समोरचा वाडा आहे ना, तो नानाचा वाडा, चला येते. असं बोलून ती क्षणात निघून गेली. रोशनला बोलण्यासाठी सुद्धा वेळ दिला नाही. रोशन रामच्या घरासमोर आला. त्याचं घर ते घर नाही, पण मोठा वाडा होता. त्याने दार वाजवलं. दार रामनेच उघडलं. तो खूप घाबरला होता. त्याने घाईतच रोशनला आत घेतला आणि म्हणाला, अरे किती उशीर, मी किती घाबरलो होतो. तुझा फोन लागत नव्हतं. तू कुठे असशील, काय झालं? एकतर इथे रात्री 8-9 नंतर कोणी साधं घराबाहेर निघत नाही. नशीब तुला काही झालं नाही. रामचा आवाज ऐकून त्याचे आईवडील सुद्धा आले. त्यांना सुद्धा रोशनची काळजी वाटत होती. राम म्हणाला, रोशन, तू तर आज माझा जीव काढलास. आणि हो, तुला घराचा पत्ता कसा समजला? रोशननी झाला प्रकार रामला आणि त्याच्या वडिलांना सांगितला. रामचे वडील म्हणाले, यावेळी पुलाकडं तर कुणी बघत बी नाही, आणि तू म्हणतो 4 माणसं होती, आणि ही कमल कोण? रामची आई म्हणाली, जाऊ दे की हो, ते समद पोरग लांबून आलाय, दमला असल. उद्या बघू कोण काय आणि काय झालं. चल रे बाळा, तू जेवण कर आणि झोप. रोशनने जेवण केलं आणि लगेच झोपायला गेला. आज तशी त्याची दगदगच झाली होती. त्याच्या खोलीच्या खिडकीतून मस्त गार हवा येत होती. त्याला लगेच झोप लागली आणि स्वप्नात त्याला सतत कमल दिसत होती. नाजूक, गोरीपान, केसांचा अंबाडा बांधलेला आणि परकर झंपर घातलेली. सकाळी कोवळ्या उन्हाचा किरणांनी रोशनला जाग आली. डोळे उघडल्याबरोबर ती गावातली सुंदर सकाळ बघून रोशनचं मनच खुललं. सकाळी फ्रेश झालून रोशन हॉलमध्ये आला. तिथे राम आणि त्याचे वडील बसले होते. रोशनला बघून त्यांनी रामच्या आईला हाक मारत म्हणाले, अगं, ऐकतेयस का? रोशन पण उठलाय. चहा नाश्ता घेऊन ये सगळ्यालाच. हो, आत्ता आणते. असं म्हणत रामच्या आईने सर्वांसाठी नाश्ता आणला. नाश्ता करून सर्वांशी गप्पा मारून राम आणि रोशन दोघं बाहेर पडले. राम रोशनला गाव फिरवत होता. सगळ्यांशी ओळख करून देत होता. सगळे रोशनशी आपुलकीने बोलत होते. त्यांनी जाता जाता रामचा छोट्याशा मित्राला बंडूला पण घेतलं सोबतीला. तो असेल 10-11 वर्षाचा, पण बोलायला चुणचुणीत. मग राम रोशनला त्याचा पुलाजवळ घेऊन आला. रात्रीच्या वेळी काळोखात भयानक दिसणारा तो पूल आणि त्याखाली विचित्र आक्रोश करत वाहणारी ती नदी आता जणू ती नव्हतीच. पौंजन पायात नाजूक वाजवतं तसं नाजूक आवाज करत ती आता वाहत होती. पक्ष्यांचा किलबिलाट, चोहीकडे हिरवळीची चादर, सगळ्यांनी रोशनचं मन जिंकलं. रोशन रामला म्हणाला, काल रात्री मी इथूनच घरी आलो, तेव्हा इथेच पुलावरती माणसं होती आणि नंतर त्या बिचाऱ्या कमलच्या मागे लागली. तुला माहितीये का रे, कुठे राहते ती? तेवढ्यात बंडू म्हणाला, काय? तुम्ही एकले रात्रीच्याला आले होय आते? या भूताच्या पुलावर ना? राम रोशनला म्हणाला, अरे, या छोट्या CCTV समोर का बोलस? आता हा गाव भर करेल. ए गप, तू कोणाला काही सांगितलं तर बघ, रात्रीचा याच पुलाखाली सोडून जाईन. बंडू म्हणाला, ए, मीच सोडीन तुला, मी काय घाबरत नसतो. राम म्हणाला, हो, सोडशील हा? रोशन म्हणाला, ए, तुम्ही दोघं गप्प बसा रे जरा. राम, तू काय लहान आहेस का? ते सगळं सोड, मला सांग ना, माहितीये का ती कमल? राम म्हणाला, अरे बाबा, कोण कमल? एकतर तू जे बोलतो ना, माझा तर विश्वासच नाही बसत आहे हे. अजून पण तू जे काही सांगितलं त्यावर. आणि कुठे तू कमलला शोधतोयस? मी तरी अजून या नावाची मुलगी गावात नाही पाहिली. रोशन म्हणाला, हो ना, जसा तू गावातल्या सगळ्या मुलींना ओळखतोस. असं एकमेकांची चेष्टा मस्करी करत ते गाव फिरून पुन्हा संध्याकाळी घरी आले. रात्री सर्वांसाठी आईने मस्त स्वयंपाक केला. सगळे जेवण करून झोपायला गेले. रोशनला अजून झोप लागली नव्हती. तो बेडवर खिडकीजवळ पुस्तक वाचत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष बाहेर गेलं. तिथे त्याला कमला भरभर चालत जाताना दिसली. त्याने तिला बघून पटकन घराबाहेर पडला. त्याला लांबून ती दिसली. त्याने तिला हाक मारली, कमला, कमला. त्याचा आवाज ऐकून ती थांबली. तो पळतच तिच्याकडे गेला. ती म्हणाली, अहो, तुम्ही इथं आत्ता या वक्ताला कुठे चालला? तो म्हणाला, मी तुम्हालाच बघून आलोय इथे. तुम्ही कुठे चालला तेवढ्या रात्री? ती म्हणाली, कुठं बी नाही, इथंच. जरा तुम्ही येणार का? तो म्हणाला, ठीक आहे, चल. चालत चालत ते दोघं त्याच पुलाखालून वाहणाऱ्या नदीकाठी आले. तिथे एका दगडावर दोघं बसले. रोशन तिला म्हणाला, इथे आल्यापासून मी एक गोष्ट पाहिली.
सगळे लोक रात्रीचा या पुलावर यायला घाबरतात. पुलावर सोडा, पण घराच्या बाहेर निघायला घाबरतात. आणि असं असताना तुम्ही एकटीने इथे येता यावेळी? ती हसली आणि म्हणाली, कसं आहे ना, लोक जे ऐकतात त्यावरच विश्वास ठेवतात. कुणी बी शोधलवीत नाही खरं नेमकं काय हाय. रोशन म्हणाला, म्हणजे नेमकं सांगा काय बोलायचं. ती म्हणाली, इथं माझं खूप आठवणी आहेत. तो म्हणाला, पण इथली लोक घाबरतात का आणि कोणाला? ती म्हणाली, लय वर्षापूर्वी गावात एक माधू नावाचा माणूस होता. त्याला लगीन होऊन लय वर्ष मुलं बाळं नव्हती. मग काही वर्षांनी त्याचा बायकोला दिवस गेले आणि एक मुलगी झाली आणि तिला जन्म देताना त्याची बायको ती देवाघरी गेली. तेव्हापासून तिची आजी तिचा रागराग करायची. पण माधू तसा नव्हता. त्यानं त्याचा पोरीला लय जीव लावला. पण ती ज्या दिवशी 18 वर्षाची झाली त्याच दिवशी शेतात काम करताना तो चक्कर येऊन तिथंच पडला आणि तो गेला. त्याची अशी हालत बघून त्याची आई म्हणजे त्या पोरीची आजी ती पण गेली आणि ती पोरगी एकटी राहिली. गावातले सगळे लोक तिला अपशागुनी म्हणायचे. नंतर काही दिवसांनी लोक ती एकटी म्हणून तिचा फायदा घ्यायला लागायचे आणि काही दिवसांनी तिने सुद्धा याच नदीत उडी मारून जीव दिला. आणि ती गेल्यानंतर ती भूत बनून गावात आणि इथं पुलावर फिरतीये असं म्हणतात. रोशन म्हणाला, बापरे, असं आहे तर? मग तुम्हाला नाही का भीती वाटत तिची? ती म्हणाली, नाही, मला नाही वाटत तिची भीती, कारण मी तिचं दुःख समजते जी गावातले नाही समजत. दोघं बराच वेळ तिकडे बोलत बसले. त्याचं अचानक लक्ष पूलवर गेलं आणि तिकडे तीच माणसं होती जी त्या दिवशी कमलच्या मागे लागली होती. पण आता त्यापैकी 2च लोक तिकडे होती. थोड्या वेळाने कमल रोशनला म्हणली, चला निघू आता, उजाडलं. कुणी बघितलं गावातलं तर उगा बोबाटा होईयाचा. असं बोलून ती रोशनचा निरोप घेऊन लगेच भरभर अंधारात नाहीशी झाली आणि रोशन तिला जाताना बघत उभा राहिला. थोड्या वेळाने तो रामच्या घरी पोचला आणि गुपचूप जाऊन बेडवर झोपून राहिला. सकाळी उठल्यावर रोशनच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, कमल. ती नक्की कोण आहे? काल रात्री तिने सांगितलेली माधूची गोष्ट खरी होती का? त्याने रामला विचारलं, राम, तुझ्या गावात कोणी माधू नावाचा माणूस होता का रे, ज्याची मुलगी नदीत पडली होती? रामचा चेहरा एकदम पांढरा पडला. त्याने रोशनचा हात धरला आणि दबल्या आवाजात म्हणाला, रोशन, तू हे नाव पुन्हा घेऊ नकोस. ती घटना या गावाने विसरण्याचा प्रयत्न केलाय, पण तुला कसं काय माहित हे सगळं? रोशन म्हणाला, तू सांग ना मला, हे खरं आहे का? राम सांगू लागला, मी सुद्धा हे माझ्या वडिलांच्या तोंडून ऐकलं होतं. त्यावेळी माझा जन्मही झाला नसेल. असं म्हणतात तो कोणी शेतकरी होता. त्याची मुलगी म्हणे अपशागुनी होती. तिच्यामुळे तिचा पूर्ण परिवार संपला आणि तिने पण त्या पुलावरून उडी मारून जीव दिला. त्यानंतर 3-4 अशी कोणी लोक होती, ती रात्रीच्या वेळी पुलावरून गायब झाली. तेव्हापासून सगळे तिकडे जायला घाबरतात. रात्रीच्या वेळी लोकांनी तिकडं बरंच काही अनुभवलंय. रोशन तोंडातल्या तोंडात पुटपुटला, मला तर काल असं काही नाही जाणवलं. राम म्हणाला, काय काय म्हणालास? रोशन म्हणाला, अरे कुठे काय, काही नाही, तू बोल ना, आणखी काय घडलं मग ते? राम थोडा रागात म्हणाला, तू काय लपवतोयस खरं सांग, तुला माझी शपथ. रोशनने हे ऐकून त्याला रात्री जे काही घडलं तो सारा प्रकार सांगितला. राम ते ऐकून थक्कच झाला. तो म्हणाला, तुला कळतंय तू काय केलंयस काल? देवाच्या कृपेनं काही झालं नाही म्हणून, नाहीतर काय केलं असतं मी? आणि कोण आहे, कोण ही मुलगी नेमकी जिचा नादी लागून तू हे सगळं करतोयस? तिला काय करायचंय ते तिला करू दे, पण आपण इथे जोपर्यंत आहोत तू रात्रीचं असं कुठेही नाही जाणार, समजलं? रोशन त्याची समजूत घालण्यासाठी ठीक आहे म्हणाला, पण त्याचं नजरेसमोरून कमल आणि तिचं ते बोलणं, हसणं काही केल्या जातच नव्हतं. रात्रीसुद्धा तो खिडकीतून बाहेर बघत तिचीच आठवण काढत होता. तो लेखक होता, त्यामुळे एखादी गोष्ट अर्धवट सोडणं त्याच्या स्वभावात नव्हतं. माधव, त्याची ती मुलगी, त्यांच्यासोबत नेमकं काय झालं असेल असा प्रश्न त्याला पडला. राम सकाळीच कामासाठी बाहेर गेला. रोशनने हळूच बंडूला गाठलं. रोशनने विचारलं, बंडू, मला सांग, या गावात माधूचं घर कुठे होतं रे? बंडू थोडा घाबरला, पण रोशनने त्याला चॉकलेटचा आमिष दाखवल्यावर तो म्हणाला, ते दिसतंय का, त्या नदीकाठी एक जुनी पडकी झोपडी आहे, तिथेच तो राहायचा असं लोक म्हणतात. पण आता तिकडे कुणी जात नाही, सगळीकडे झाडं झुडपं वाढली आहेत. रोशनने बंडूला घरी पाठवून दिला. तो त्या झोपडीकडे गेला. झोपडी पूर्णपणे पडली होती, पण एका कोपऱ्यात त्याला एक जुनी लाकडी पेटी दिसली. पेटी उघडल्यावर त्यात काही जुनी कागदं आणि एक चांदीचं पैंजण सापडलं. तो कागद त्याला थोडासा ओळखीचा वाटला. त्या कागदांवर काहीतरी लिहिलं होतं. ते वाचल्यावर रोशनचे डोळे विस्फारले.
ते माधूनं लिहिलेलं एक पत्र होतं, ज्यात त्याने त्या 4 गुंडांच्या त्रासाचा उल्लेख केला होता. त्या लोकांची त्याच्या मुलीवर म्हणजेच हिरा तिच्यावर वाईट नजर होती. रोशनने ते पत्र आणि ते पैंजण सोबत घेतलं आणि आणखी काही सापडतंय का याचा शोध घेऊ लागला. त्याला तशीच आणखी कागद सापडली. त्यावर वेगवेगळी चित्र काढली होती, प्राण्यांची, पक्ष्यांची. त्यातलं एक चित्र बघून त्याला काहीतरी आठवलं आणि तो थेट घरी धावत आला. राम अजून आला नव्हता. तो पटकन रूममध्ये आला आणि बॅग उघडून त्याने बॅगमधून एक जुनी वही काढली. त्याने ती एका दुकानातून घेतली होती त्यावरची चित्र पाहून. त्याने पाहिलं त्या वहीची पानं आणि माधूच्या घरात सापडलेली ती कागदं दोन्ही सारखीच होती. आणि रोशनला जे चित्र सापडलं ते त्या पुलाचं होतं. पुलाखालून वाहणाऱ्या नदीकाठी एक मुलगी बसली होती, पण रोशनच्या वहीत ती मुलगी पाठमोरी बसली आहे असं चित्र होतं. आणि त्या कागदावर त्या मुलीचा चेहरा दिसत होता आणि ती हुबेहूब कमलसारखी दिसत होती. रोशनचं डोकं चक्रावलं. त्याला काही सुचत नव्हतं. तो विचार करू लागला, जर कमलच ती माधूची मुलगी हिरा आहे तर मग ती जिवंत आहे का? आणि जिवंत आहे तर मग अजून पण एवढी तरुण कशी? राम तर म्हणाला होता की ही कथा त्याचा जन्म आधीची आहे. आणि जर कमल मेली आहे तर ती मलाच का दिसली आणि तिने मला काहीच का नाही केलं? त्याचा मनात प्रश्नांचा गोंधळ उडाला होता. रात्र झाली. राम गाढ झोपला होता, पण रोशनच्या डोळ्यात झोप नव्हती. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं तर आजही त्याला कमल त्याच दिशेने जाताना दिसली. रोशनने गुपचूप घर सोडलं आणि तिचा पाठलाग करू लागला. दोघं पुन्हा त्याच पुलाखाली आले. रोशनने तिला मागून हाक मारली, हिरा. तशी कमल थांबली. तिने मागे वळून रोशनकडे पाहिलं. रोशनने खिशातून ते चांदीचं पैंजर काढलं आणि कमल समोर धरलं. हे तुझंच आहे ना कमल, की हिरा? रोशनने विचारलं. कमलच्या डोळ्यात पाणी आलं. तिने संमती दर्शवली. रोशन घाबरत तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, हे सगळं का? आता तरी खरं सांगशील? कमल इशाऱ्याने संमती दर्शवत सांगू लागली, माझा जन्मानंतर आई बाप आणि आजी समदेच गेले. मी एकटी उरले. गावातल्या काही लोकांनी माझा बापाचं शेत बळकवलं. स्वतःला जगवण्यासाठी मी लोकांच्या शेतात काम करायचे, पण जो तो वाईट नजरेनं माझ्याकडे बघायचा. मी स्वतःला वाचवून दाखले. कुणी माझी मदत नव्हतं करत. मग मी ठरवलं शहराकडे जायचं. म्हणून मी एक दिवस शहराला निघाले, पण तिकडं सुद्धा काही जमलं नाही. एका दुकानामध्ये गेले कामासाठी तर त्या मालकाने काम देतो, राहायला जागा बी देतो म्हणला. दिवसभर मी तिकडं काम केलं, पण संध्याकाळच्या टायमाला पैसे देतो, जागा देतो म्हणून माझ्यासोबत चुकीचं वागायला लागला. तिकडून कसाबसा जीव वाचवून परत बसनी गावाकडे आले. रात्रीच्या वक्ताला घरी जाताना ती 4 माणसं ज्यांना माझा बाप घाबरत होता त्यांनी मला एकटीला बघून माझा मागं आले. मी गावात मदतीसाठी ओरडत होते. कुणी बी माझ्या मदतीला आला नाही. शेवट मी इथं येऊन या पुलावरनं जीव दिला आणि नंतर या चौघांना एक एक करून त्याचा कर्माची शिक्षा दिली. माझ्या मनात होतं की जे माझ्यासोबत झालं ते अजून कोणासोबत बी नको व्हायला म्हणून. असं बोलून ती रडू लागली. तिची ही कहाणी ऐकून रोशनच्याही डोळ्यात पाणी आलं. इतक्यात पुलावर पुन्हा तेच 4 लोक दिसले, पण यावेळी ते फक्त मद्यपान करत नव्हते, तर ते कोणाशी तरी भांडत होते. रोशनने वर पाहिलं तर तो थक्क झाला. ते 4ही लोक एकमेकांच्या गळ्याला नखांनी ओरबाडत होते, जणू काही त्यांना कोणीतरी अदृश्य शक्ती मारत होती. कमल, हे काय आहे? रोशनने विचारलं. कमल शांतपणे म्हणाली, ते 4 कधीच मेलेत, पण त्यांचा पापाचा घडा अजून भरला नाहीये. ते आजही इथेच अडकलेत आणि मी त्यांना रोज त्यांच्या कर्माची शिक्षा देते. पण त्याच वेळी जर कोणी मध्ये आलं तर हे लोक त्यालानी मारायला धावतात आणि ह्यांच्याकडून कोणा निर्दिशाला काय बी हुयाला नको म्हणून मी रोज इथे येते. अचानक त्या 4घांपैकी एकाचं लक्ष खाली रोशनवर गेलं. त्याचे डोळे लाल भडक होते आणि चेहरा भयावह दिसत होता. तो पुलावरून थेट रोशनच्या दिशेने झेप घेणार होता. इतक्यात कमल रोशनच्या समोर उभी राहिली. तिचा चेहरा आता नाजूक राहिला नव्हता, तर ती एका तेजस्वी आणि रागीत रूपात दिसत होती. तिने एक जोरात किंकाळी फोडली, ज्यामुळे पूर्ण परिसर हादरला. रोशनला काय होतं हे समजण्याआधीच अंधार झाला आणि त्याला चक्कर आली. सकाळी जेव्हा रोशनला जाग आली तेव्हा तो त्याच्या बेडवर होता. राम काळजीने त्याच्या शेजारी बसला होता. अरे रोशन, तुला रात्री अंगणातच बेशुद्ध पडला होतास. तुला नक्की काय झालंयस? रामने विचारलं. रोशनने हळूच आपल्या हाताची मूठ उघडली. त्याच्या हातात ते चांदीचं पैंजण होतं. त्याने खिडकी बाहेर पाहिलं, पण आता तिथं कोणी नव्हतं. रोशनला समजलं की कमलला फक्त कोणीतरी तिची बाजू ऐकून घेणारं हवं होतं, जो तिची कहाणी समजून घेईल. त्याने आपला लॅपटॉप उघडला आणि नवीन कथेचं शीर्षक लिहिलं, कमल,
एका पुलाची अधुरी गोष्ट. ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.